मध्ये सॉलिड स्पियर. ज्याप्रमाणे आपला टॉपिक होता युनिफॉर्म रॉड, त्यानंतर होता आपला सिलेंडर, तसाच आजचा आपला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो सॉलिड स्पियर. ओके, तर सॉलिड स्पियर मध्ये सेम पहिले आपलं एक स्टँडर्ड इक्वेशन असते, त्याच्यानंतर त्याच्यावर डिपेंडेंट एक्सप्रेशन असते. लिहा, state an expression for mi of solid sphere, about an axis coinciding with any diameter, and passing through center C. You are passing through center लिया, and passing through center. तीन सर्कल ड्रॉ केले आहे. याच्यामधला पहिला आणि दुसरा असा डॉटेड काढायचा आहे, आणि जो तिसरा राहणार आहे तो पूर्ण ठेवजा. डायग्राम ड्रॉ करा फास्ट. सेंटर घेऊ आपण सी. इथून याची रेडियस घेतली आर, हे डिस्टन्स घेतलं आपण एक्स, आणि हे डिस्टन्स घेतला आहे dx. ड्रॉ द डायग्राम फास्ट. लिहा, consider a solid sphere having mass m, radius r, rotating about an axis, passing through center C, and perpendicular to plane is IC equal to 2mr square upon 5. IC equal to 2mr square upon 5. ब्रॅकेट. डेरिवेशन फिनिश. मग एक राहिला आपला MI ऑफ थिन रिंग, तो टॉपिक आपला उद्या होणार. चॅप्टर फिनिश. मग राहिले फक्त याचे प्रॉब्लेम्स. लिहा. Next question. The MI of solid sphere, about its diameter, is 2mr square upon 5. The MI of solid sphere about its diameter is 2mr square upon 5. दिलाय आपल्याला, आणि आपल्याला माहित पण आहे, आताच काढला आपण.
where m is the mass and r is the radius. Where m is the mass and r is the radius, full stop. Determine the mi of sphere about its tangent. About its tangent. चला डायग्राम लवकर ड्रॉ करा. हा स्पियर ड्रॉ केला आणि या स्पियरच्या एंड पासूनच आपण काय ड्रॉ केला, एक टेंजेंट. डिटरमाइन द काय म्हटलं आहे, एमआय म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. डिटरमाइन द एमआय अबाउट इट्स टेंजेंट. हा पॉइंट घेऊ ओ आणि इथे घेऊ आपण आय ओ. ओके, ड्रॉ दिस डायग्राम फास्ट. हे डायग्राम ड्रॉ केल्याबरोबर तुम्हाला समजायला येत असणार का आपल्याला इथं पॅरालेल एक्सिस थेरमच यूज करावा लागणार आहे. दोन एक्सिस जर एकमेकाला पॅरालेल असल्या तर कोणता थेरम यूज करतो आपण, पॅरालेल एक्सिस थेरम. उद्या जो मी एमआय ऑफ थिन रिंग सांगणार ना, तिथं आपला परपेंडिक्युलर एक्सिस थेरम यूज होणार आहे. ओके, असो तर पहिले लिहा, द एमआय ऑफ सॉलिड स्पियर अबाउट इट्स डायमीटर. The mi of solid sphere about its diameter is given आहे आपल्याला IC equal to 2 mr square upon 5. About its diameter is IC equal to 2 mr square upon 5. आता कोणता थेरम यूज करू आपण, पॅरालेल एक्सिस थेरम. लक्ष द्या, बाय युझिंग पॅरालेल एक्सिस थेरम. काय फॉर्म्युला, IO equal to IC plus MH square. IO as it is. IC ची व्हॅल्यू किती आहे, 2 mr square upon 5 प्लस m as it is. h म्हणजे r आहे तर r चा काय होणार, स्क्वेअर. h म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पॅरालेल एक्सिस ना. सॉल्व करू, IO क्रॉस मल्टिप्लाय 2 mr square, याच्या आपण मध्ये तर 1च असणार. 2 mr square into 1, 2 mr square plus 5 into mr square, 5 mr square upon 5 into 1, 5. So 2 mr square plus 5 mr square किती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 7 mr square. So 7 mr square upon 5. ओके, एक्सप्रेशन फिनिश. आता जे सांगत आहोत लक्ष द्या. चॅप्टर आला होता रोटेशनल डायनॅमिक. या रोटेशनल डायनॅमिक मधला आपण सर्क्युलर मोशनचा टॉपिक घेतला होता. सर्क्युलर मोशनच्या टॉपिक नंतर जो यामध्ये रोटेशनल मोशनचा टॉपिक ऍड झाला होता, त्यामध्ये आपण पहिले डेरिव्हेशन घेतले, बरोबर. L इक्वल टू I ओमेगा, टॉर्क T इक्वल टू I इंटू अल्फा, हे डेरिव्हेशन घेतले. त्यानंतर पॅरालेल एक्सिस थेरम घेतला, परपेंडिक्युलर एक्सिस थेरम घेतला, युनिफॉर्म रॉडचे इक्वेशन घेतले, सॉलिड सिलेंडरचे एक्सप्रेशन घेतले, आज सॉलिड स्पियरचे एक्सप्रेशन घेतले. उद्या राहणार फक्त थिन रिंग म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग, याचे आपल्याला उद्या एक्सप्रेशन घ्यायचे आहे. एकदा आपले ते एक्सप्रेशन झाले का आपला हा चॅप्टरची थिअरी पूर्ण होऊन जाणार. मग प्रॉब्लेम राहणार फक्त रोटेशनल मोशन या टॉपिक वरची डिपेंड. ओके, हे लिहा, आजचा टॉपिक फिनिश.